उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। खासदार फुटीनंतर हा दौरा होणार आहे। पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत। राजूल पाटलांकडून ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर सुद्धा तिथे लावण्यात आले। शिवसेनेकडून संजय दिना पाटलांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले। वडील शिंदेंसोबत मुलगी ठाकरेंसोबत खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार असल्याचं कळतंय। आणि याच पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजूल पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर मुंबई उपनगरात लावलेत। एकीकडे संजय दिना पाटील यांचे शिंदेंच्या शिवसेनेचे स्वागत बॅनर झळकतायत, तर दुसरीकडे त्यांचीच कन्या राजूल पाटील या उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर झळकवताना दिसतायत। या दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ईशान्य मुंबईचा दौरा करतायत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। याच पार्श्वभूमीवर काही जे स्वागताचे बॅनर्स आहेत ते सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत। आपण जर हा बॅनर पाहिला तर खासदार संजय दिना पाटील यांची कन्या राजूल पाटील या नगरसेविका आहेत। त्यांनी ईशान्य मुंबईत जे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे आहेत त्या बॅनर्स लावलेले आहेत। आणि या बॅनरवर आपण जर पाहिलं आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत। दरवेळी राजूल पाटील या खरं तर संजय राऊत असतील किंवा सुनील राऊत आमदार इथले त्यांचे फोटो देखील लावत असतात, परंतु त्यांचे फोटो आहेत ते आता सध्या बॅनरवरून गायब झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि फक्त उद्धव ठाकरे असतील आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो सध्या बॅनरवर झळकायला मिळतात आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर संजय दिना पाटील यांनी शिवसेनेची वाट धरल्यानंतर खरं तर राजूल पाटील यांची भूमिका नेमकी काय आहे अशा सगळीकडे चर्चा सुरू होती, परंतु राजूल पाटील यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारे बॅनर्सच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अद्यापही शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहोत हे प्रामुख्याने दर्शवण्याचा प्रयत्न केलेला। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई।